नमस्कार मित्रांनो, मेहत्रे डेकोरेटर्समध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण यूट्यूबसाठी एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत. डेकॉर व्यवसाय करत असताना, इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना काही गोष्टी आमच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्या आम्ही आमच्या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर आजचा हा पहिला व्हिडिओ. आज व्हिडिओ करत असताना मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्याकडे खूप सारं मटेरियल जमा होत असतं इव्हेंटची कामं करत असताना, डेकॉर करत असताना. त्यातला काही माल वेस्टेज होतो जो आपल्या कामात येत नाही. तर तो माल परत परत आपल्याला कसा यूज करता येईल किंवा कामात आणता येईल आणि त्याचा बेनिफिट आपल्याला परत परत कसा घेता येईल हे आजच्या या व्हिडिओतून आपण पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा काही MS चा पाईप आहे जो फ्लेक्स फ्रेमसाठी आम्ही यूज केला होता. परंतु एक कामानंतर त्याचा यूज नाही झाला आणि तो गोडाऊनमध्ये पडलेला होता. तर त्या सगळ्या फ्रेम्स तोडून या पाईपचा यूज करून आपण काही गोष्टी बनवल्यात ज्या आपल्याला परत परत काम करत असताना वापरात येणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, ह्या अशा काही पट्ट्या घेतल्या. त्याच्यासाठी आपण अशा काही पट्ट्या मार्केटमधून आणल्या, त्याला होल करून घेतलं आणि त्या पट्ट्या आणि या पाईप, त्या पट्ट्यांचा यूज करून हे आपण जे सीलिंग फॅन आहेत त्या सीलिंग फॅनसाठी ही पट्टी यूज करतोय. इथे फॅन लावून आपण ही पट्टी वरती अटकवली की फॅनचा स्टँड तयार होतो आणि याच पट्टीतला काही जो वेस्ट उरतो तो आपण आणि त्या फ्लेकच्या फ्रेममधला जो पाईप आहे, हे दोन्ही वेस्टमधून हे आपण मेटल लाईट हँग करण्यासाठी, जसं वॉटरप्रूफ मंडप असेल किंवा सिलिंग मंडप असेल त्याच्यामध्ये हँगिंग मेटल ज्यावेळेस आपण लावतो तर त्याचा हा स्टँड आपण त्या वेस्ट पाईपमधून बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे खाली एक नट बोल्ट दिला आहे जेणेकरून तो मेटल त्याच्यामध्ये टाकून नट बोल्ट लावून मेटल लाईट त्याला आपल्याला लावता येतो आणि वरती हे अडकवण्यासाठी त्याच पट्टीचा यूज करून हा स्टँड आपल्याकडे तयार झाला आहे. आपल्याकडे जो माल आहे, जो वेस्टेज आहे, त्या वेस्टेज मालाचाही आपण जर व्यवस्थित जुगाड करून असे काही स्टँड आणि काही गोष्टी बनवल्या तर त्याचा आपल्याला बेनिफिट परत परत घेता येतो. त्याच्यासाठी आपल्याकडे एखादा वेल्डर, एखादी वेल्डिंग मशीन ही जर स्वतःकडे जर असेल तर त्याचा अजून जास्त बेनिफिट होतो. परंतु जरी नसेल तर आपण ते बाहेरून या पद्धतीने मटेरियल बनवून घेऊ शकतो आणि एकदा घेतलेला माल आपल्याला परत परत वेगवेगळ्या कारणांसाठी वापरता येतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन आयडिया पाहण्यासाठी आमच्या मेहत्रे डेकोरेटर पेजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, फॉलो करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.